राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण हे जो शेंगा दिसत आहेत या त्यापासून जे बी काढलेलं आहे हे आहे करंजाचा बी शेतीसाठी भरपूर उपयोग होतो. हे मागे भरपूर ठिकाणी मैतगिरी काढलेली आपण आणि त्याच्यापासून आपल्याला चांगलं कीटकनाशक कसं बनवता येईल हे आपण प्रयोग करतोय. शेतकरी मित्रांनो, भरपूर वेळा ऐकलं आहे करंज तेल आणि नीम तेल एकत्र केलं तर बोंडाळी म्हणजे प्रत्येक किडीवर हे काम करतं बुवा. तर त्यामुळे आपण आता याच्यावर काम करणार आहोत. आता सुरुवातीला आपण हे बनवून ठेवतोय कारण कापसाला अजून टाईम आहे आपल्याकडे. तोपर्यंत हे बनायला लवकर बनेलच बुवा. त्यामुळे आपण याचा उपयोग पपई पिकावरही करणार आहोत. ट्रायल बेसवर करू. याचे परिणाम कसे काय भेटतील हे आपण प्रत्येक वेळी सांगू. तर आपण बनवण्याची पद्धत, आपण आता एस कल्चर घेतलेलं आहे. त्यामध्ये या बिया फोडून असं बी काढून घेतो आहे. बी काढल्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ. तर हे जो फोत्री आहे त्यातून थोडंसं त्यात टाकून देऊ. बाकीचं आपण पालापाचोळा अर्क आहे त्यात टाकून देऊ. आपण ज्या वेळेला आणलं आहे त्यावेळेला जमा करताना आणि घरी आणून हे असं फोडतोय तोपर्यंत ते हाताला चांगला स्पर्श होतो आहे, चांगलं हे होतं आहे. तर त्याच्यात तोंडाचं जे चव येते, जसं निंबोळी अर्कमध्ये कधी जास्त टाईम राहिलो आपण तर कडूपणा येतो. याच्यात थोडा तुरटपणा आणि वेगळाच प्रकार वाटतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचा फायदा असा होत असेल की याची जो चव आहे हे आपल्या कल्चरमध्ये उतरेल आणि आपण जी फवारणी करू बुवा तर त्या वेळेला झाडांच्या वर ज्या वेळेला पडते त्यावेळेला त्याची चवही बदलते. तर त्यामुळे कीटक बसत किंवा आले बी तर बसत नसतील किंवा खात नाही आहे. आपण इतके काही हे नाही आहे की चेकिंग केलेलं किंवा काही असं राहत नाही. पण आपण जे प्रयोग करतो त्या अंदाजावरच आपल्याला समजतं की बुवा आपण आता हे फवारणी केल्यानंतर कीटक कमी प्रमाणात येतात हे आपल्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आपण ज्या वेळेला काही प्रयोग करतो त्यावेळेला आपल्या बारीक सुरीक लक्ष देऊन काम करायला पाहिजे. त्यावेळेलाच आपल्याला हे लक्षात येतं. तर याचे कसे परिणाम भेटतील हे पण आपण बघू. आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यात ठेवतो आहे. 5 दिवसानंतर आपण याची फवारणी करू आणि परिणामही सांगू आपण. धन्यवाद मित्रांनो.